नवीन फायनान्शियल इयरची सुरुवात झाली आणि अर्थातच आता आपण टॅक्स प्लॅनिंग करतोय, तेव्हा एनपीएस टॅक्स वाचवण्यासाठी निवडावं किंवा नाही हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। एनपीएस टॅक्स बेनिफिट्स देतच नाही असं मी म्हटलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे आणि त्यासाठीच आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। एनपीएस मध्ये दोन ऑप्शन असतात, टियर 1 आणि टियर 2। 3 पॉइंट्सवर आज दोन्हीमध्ये आपण कंपॅरिझन करूया, म्हणजे तुम्हाला हे ठरवणं सोपं जाईल की एनपीएस टॅक्स बेनिफिट साठी निवडावं किंवा न निवडावं। तर टियर 1 मध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स नक्कीच मिळतात, पण टियर 2 मध्ये तुम्ही जितकी अमाउंट इन्व्हेस्ट करणार आहात ती डिडक्टेबल नाही किंवा त्याच्यावर येणारे रिटर्न्स आहेत ते सुद्धा टॅक्सेबल आहेत। दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे असेट अलोकेशन। टियर 1 मध्ये तुम्हाला फक्त 75% इक्विटी एक्सपोजर घेता येतं, मात्र टियर 2 मध्ये 100% इक्विटी एक्सपोजर घेता येतं। तिसरा महत्वाचा पॉइंट असा आहे की विड्रॉवल। वयाच्या 60व्या वर्षी टियर 1 मधली 60% अमाउंट तुम्ही विड्रॉ करू शकता, 40% अमाउंट तुम्हाला अॅन्युइटी परचेस करण्यासाठी वापरायची असते आणि टियर 2 मध्ये एनी टाइम एनी अमाउंट कॅन बी विड्रॉन, देयर इज नो लॉकिंग। ह्या सगळ्यात अतिशय महत्वाचा मुद्दा हा आहे की टियर 2 तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा टियर 1 अकाउंट आहे। ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पॉइंट्सचा विचार करा आणि मग ठरवा एनपीएस तुम्हाला टॅक्स बेनिफिट साठी निवडायचंय किंवा नाही। अजूनही जर कन्फ्युज असाल तर कमेंट बॉक्स वापरा, तुमचे प्रश्न आम्हाला विचारा। वेलनेस इज ऑलवेज देयर टू हेल्प यू। थँक्यू।